आता नवरीची शिदोरी तयार झाली आहे, म्हणजे पुरणपोळ्या झाल्या. आता सार करते मावशी खाली आणि भजन. हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर हळद उतरवण्याच्या कार्यक्रमानंतर नवरी नवरदेव देवदर्शनाला जातात गावातील. तर आता वहिनी छान मस्त तयार झाली, मी पण झालेली आहे. वहिनीने मस्त छान साडी घातली आता. आणि आता सगळ्यात पहिले चुडा उतरवतात. तर आता हळदीच्या दिवशी जो चुडा भरलेला असतो ना, तर तो आज उतरवला जातो आणि पुन्हा बांगड्या भरल्या जातात आणि मग देवदर्शन केलं जातं. तर त्यांच्या आवडीनुसार बांगड्या भरल्या. तर त्याने खूप छान मस्त अशा मरून कलरच्या बांगड्या भरल्यानं खूप छान हात दिसतो नवरीचा, मस्त लुकच येते एक वेगळं. तर आता बांगड्या भरायला आलो आहे. त्यांच्यासोबत कलवरे पण आलेले आहेत होते 2. तर त्यांना पण आहे ना बांगड्या भरल्या जातात. तर साड्या वगैरेही दिल्या जातात घरी जाताना. तर नानाच्याच गाडीमध्ये आलेले होतो. तर सिन्नरमधील ना मोठा गणपती गावाबाहेर देवी. तर इथे ना नवी नवरी दर्शनासाठी येतात लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हळद उतरवण्याच्या कार्यक्रमानंतर. तर आम्ही पहिले बांगड्या उतरवल्या आणि त्यानंतर आता देवीच्या दर्शनाला आलो आहे आणि गावातील सगळे देवांचे दर्शन केले. तर कलवऱ्या पण आलेल्या होत्या आणि मी पण आली होती त्यांच्यासोबत. म्हटले चला तुमच्यासोबतही शेअर करू. आणि बहिणींचा आणि सौरभाऊचा आजचा लुक. तर मस्त दिसत आहे ना दोघे पण. आणि खूप खूप आशीर्वाद दिले सगळ्यांनी. सगळ्यांना खूप जास्त प्री वेडिंग आवडली आहे. तर खरंच थँक्यू सो मच. आणि 2 दिवस व्हिडिओने आले. तर आम्ही सगळेजण पूर्ण फॅमिली फिरायला गेलो होतो. जेजुरी तुळजापूर सगळे देवदर्शन केले आणि ते पण व्हिडिओ येणार आहे तुम्हाला. त्यामुळे 2 दिवस मला व्हिडिओ राखायला नाही जमलं. आणि आज तुम्हाला व्हिडिओ येतो आहे आणि आमच्या देवदर्शनाचे व्हिडिओही तुम्हाला येतील. सगळ्या ठिकाणचे देवदर्शन खूप छान मस्त झाले. आणि अजून कुठे कुठे फिरायला गेलो होतो आम्ही, तर तेही तुम्ही नक्की बघा. ज्या ताईने चॅनलला सबस्क्राईब नसेल केले नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओ बघत राहा. तुमच्या सुनबाईचा चुडा बघा ना हातातला. 15 घातले. कोणता मरून कलर आहे का? मरून लाल मस्त आहे. छान वाटतंय. ते लाल नाही लाल छान वाटतोय ना. शोभून दिसतो मस्त. छान पण वाटते अशा हात भरले सवयीने भरले. काल लग्नाच्या दिवशी तुमचा रिझल्ट लागला. मग तू बुंदी खाऊ घातली सगळ्यांना मस्त बर्फी. मग आज तुमच्या कोण पार्टी आम्हाला परत. चला चिप्स पाणीपुरी. काय मागू.
चीज पाणी वरण भात मध्ये कॉमन वाटलं पण ते. तर वहिनींचे भाऊ आलेले होते मूळपाटी घेऊन. तर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ना भाऊ येतात मूळपाटे घेऊन. तर आपल्या कडकण्या असतात ना त्या केल्या जातात आणि पुऱ्या कुरडई पण दिली जाते मूळपाटीबरोबर. तर तुम्हाला दाखवेलच मी. आणि आल्यानंतर काकांनी ना त्यांना गुलाल लावला, कारण असं पहिले ना मूळपाटी घेऊन येतात ना त्यांना खूप भरवलं जातं, पण आता काही जास्त भरवत नाही. तर थोडंसं डोक्याला गुलाल लावला आणि त्यांना टॉवेल टोपी टाकली. तर आम्ही सगळ्यांचा चहा वगैरे झालेला होता आणि आम्ही सगळेजण बसलेलो होतो. तर गप्पा गोष्टी झाल्या. त्यानंतर आम्हीही स्वयंपाकाला लागलो. तर छान मस्त सगळ्यांनी मिळून स्वयंपाक केला. तर हे बघा टॉवेल टोपी टाकत आहे. तर जे सौरभ शेजारी बसलेला आहे ना तो वहिनींचा भाऊ आहे. तर काका पण आलेले होते, लोणारवाडीची मावशी पण आलेली होती, राहुल ते सगळेजण आलेले होते. तर आज सगळी फॅमिली पुन्हा आमची छान मस्त मेजवानी झाली. तर सगळ्यांनी स्वयंपाकालाही सुरुवात केली. तर सगळ्या मिळून करतात ना तर लवकर पण होतं. कांदे भाजत होती कारण काळी रशी करायची होती, मस्त भजे रशी करायची होती. तर इकडे आता मावशी ना रशीची तयारी करते. इकडे लोणारवाडीची मावशी कांदा वगैरे कापते. लहान मावशीचंही काही ना काही चालूच असतं. तर इकडे पोळ्या वगैरे आता आम्ही करायला बसल्या होत्या. तर काकीन त्या पण येणार होत्या, लहानी मावशी पण होती. आणि आता चला तुम्हालाही सौरभ भाऊला लग्नामध्ये काय काय गिफ्ट आलेले आहे तेही दाखवते. तर गिफ्टमध्ये जास्त करून सगळ्यांनी छान मस्त सगळ्या फ्रेम दिलेले आहे. हे बघा त्यांचा एंगेजमेंटचा फोटो आहे, हा मस्त फ्रेम दिले आहे. वहिनींच्या मैत्रिणीने हा आहे ना राधाकृष्ण, तर सौरभच्या फ्रेंडने दिले. ती तर खूप छान मस्त फ्रेम आहे राधाकृष्णाची, म्हणजे बघितल्यानंतर खूप छान वाटतं. सगळ्यांना खूप जास्त आवडली. अशी वरती ना थोडीशी खड्यांनी ना अशी डिझाईन केलेली आहे, खूप छान आहे. पण हॉलमध्ये कुठेच लावायला तर जागा नाही आहे. तर तेच विचार चालला होता आमच्या सगळ्यांचा, कुठं लावायच्या एवढ्या सगळ्या फ्रेम. तर त्यांना लग्नामध्ये सगळ्यांना आहे ना तर सगळ्यांनी ना फ्रेमच दिलेलं आहे. तर ही ना ड्रीम्स इव्हेंटवाल्यांनी दिलेली आहे. तर हे फोटोशूट करायला आम्ही गेलो होतो ना नाशिकला, तर तिथेच केलेले आहे. तर सौरभ भाऊची प्री वेडिंग खूप जणांना आवडली आहे. तर कुठे केली काय सगळं तुम्हाला व्हिडिओ येईलच. तर हेही तर वहिनींच्या फ्रेंडने दिलेले आहे फ्रेम. सगळ्या फ्रेम खूप मस्त आहे, खूप छान आहे. तर आम्ही सगळे गिफ्ट ओपन करत होतो. तर छोटी ही राधाकृष्ण दिलेली आहे. पूजानीही केळवणमध्ये सौरभ भाऊला राधाकृष्णच दिलेली आहे. राधाकृष्ण हे प्रेमाचं प्रतीक असतं आणि ना बेडरूममध्ये ना राधाकृष्णाची फ्रेम असावी. तर ही फ्रेम मोठी तो खूप छान आहे. तर छान मस्त असे गिफ्ट ओपन केले, तुमच्यासोबतही शेअर केले. मीच दिले सगळे. इथं दोन होऊ शकत होता पण मग राधाकृष्ण लावू शकतात ना इकडं. साडी कोण दिली? साडी कोण दिली एवढी पॅक करून? कोणी दिलंय पण ते काय रे सौरभ? मम्मी वहिनी ना उद्या सकाळी काहीतरी गोड करायला लाव मस्त. चहा चहा हो बाई भारी बघा कप. हा अरे भाषा येते भाषा हा का स्पीकरच वाटत आहे छान. तुम्ही तर हे करणार होते ना रशी पातोडे भजे रशी. कांदा भजी बनवले आम्ही. तू तर खूप थकलेली दिसतीये. अर्चना आम्ही कुठे गायब झाले दवाखान्यात? बापरे आजी आज मसाले भात गरम करते. माझ्या साईचे भजे खाऊन झाले का? पुरी खाते मामाची लग्नाची पुरी. झाला का स्वयंपाक तुमचा? वांग्याची भाजी आणि मेथीची भाजी चालू आहे.
प्रियंका पण खूप दमली आहे. अगं या ठिकाणी होती पण आमची प्रियंका पण खूप दमली आहे. डोळे आज म्हणायला बघा कसे दिसते प्रियंकाचे. प्रियंका तेवढे नाचायपेक्षा फोटो काढू फोटोशूट जाऊ द्या, पण बाई सगळं घरातलं पाहत होत्या माहिती का. मम्मीला बाईचा आधार होता. तर हा व्हिडिओ आहे ना दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे. तर आता बहिणींना शिदोरी द्यायची होती, त्याचीच तयारीला लागले आहे. तर सकाळचाही स्वयंपाक एका साईडला चालू होता. तर मामीन काकीकडे पोळ्या करत होत्या, भात झालेला होता. तर आता सारासाठी ना मावशी कांदा वगैरे भाजून ठेवते आहे, कारण आज पुरणाची शिदोरी द्यायची, पुरणपोळ्या करायच्या आहे भरपूर साऱ्या. तर आता मावशीन ते पण येणार होते आणि इकडे आता मावशी पहिले साराची तयारी करून ठेवते, मसाला वगैरे करून ठेवेल आणि डाळही शिजत टाकणार आहे. तर सकाळचं जेवण वगैरे झाल्यानंतर लगेच त्यांनी शिदोरीची तयारी केली. वहिनींनाही आज माहेरी जायचं आहे, तर त्यांचं पहिलं मूळ. इकडे काकी भाजी वगैरे निवडत होत्या. तर मस्तपैकी मेथीची भाजी पोळ्या करत होते. इकडे बघा डाळ आता शिजली गेली, त्यामध्ये साखर गूळ टाकलेला आहे. तर अजून तो शिजण्याचं बाकी आहे. तर मावशी पण आलेली होती आणि आता इकडे जेवणालाही बसून दिलेले बाकीच्या सगळ्यांना. आई त्या पण जेवायला बसलेले आहे. तर सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर लगेच शिदोरीची पुरणपोळ्या वगैरे करायला सुरुवात करणार. तर सगळ्यांनी मिळून केल्या ना तर एवढ्या साऱ्या तुम्ही बघशाल पुढे खूप साऱ्या पुरणपोळ्या करायच्या, पण होऊन जातात पटकन. ही बघा मस्तपैकी वांगे बटाट्याची भाजी केलेली होती, मेथीची भाजी केलेली आहे. आणि आता वहिनींना माहेरी जायचं आहे ना, तर त्यांची ओटी भरली, हळदी कुंकू लावलं आणि साडी दिली. तर त्या तीच साडी घालून आहे ना त्या माहेरी गेल्या. तर पहिले त्या आता त्यांची सत्यनारायण पूजा आहे माहेरी ना, तर त्या लवकर गेल्या आणि त्यानंतर शिदोरी नंतर पाठवली. तर हे बघा आता त्यांनी साडी घातलेली आहे, मस्त छान दिसत आहे ना. आणि ते आता जाताना सगळ्यांच्या पाया पडत आहे आणि त्यांना घ्यायला त्यांचे काका आलेले होते. तर आता त्या पहिले जातील, कारण पूजेची पण तयारी करायची. तर त्यांना ना गावामध्ये पण मंदिरामध्ये पूजा करायला जायचं होतं ना, तर त्या गेल्या लवकर आणि त्यानंतर आम्ही शिदोरी पाठवून दिली. तर सत्यनारायणची पूजा, तर आज तुम्हाला मी वहिनींचं माहेर घर तुम्हाला दाखवलेच आहे. तर आजही पुन्हा आम्ही सगळेजण सत्यनारायणची पूजेला जाणार आहे. तर सगळे जेवण करत होत्या, तर त्यांचा पाया पडण्याचं चालू होतं, पाया पडू द्या. तर सगळेजण म्हणत होते नको, पण तिला त्यांना घरी जायचं होतं ना, नवी नवरी ना घरी जाताना प्रत्येकाच्या पाया पडते. तर त्या कोणीच वडून देत नव्हतं, पण त्या पडल्याच. आणि आता त्या घरी जातील. त्यानंतरचा लुकही खूप छान मस्त आहे त्यांचा, तोही नक्की बघा. आणि त्या गेल्यानंतर लगेच सगळ्यांना इथून ऑर्डर राहिले. आता उद्या एकादश आहे, शनिवार आहे, उद्या त्यांची मूळपाटी आली ना, आपली मूळपाटी करून जाऊन हाताने पाया पडणार. तिला काय लवकर या. मस्त दिसतंय बघा, छान दिसतंय.
तर आता बहिणी गेलाय माहेरी, कारण आज त्यांच्या घरी सत्यनारायण पूजा आहे. आणि आता इकडे सगळ्या जणी ना, मामी मावशी आणि त्या सगळ्या जणी ना शिदोरी करत आहे. पुरणपोळीची शिदोरी द्यायची आहे, भरपूर साऱ्या पुरणपोळ्या करायच्या आहे. तर मावशी त्या सगळ्याजण करताय. आणि आता आमच्या सगळ्यांचे सकाळचे जेवण वगैरे पण झाले. तर चला शिदोरी मस्त पुरणपोळ्या तेही तुम्हाला दाखवते. किती किलो डाळ टाकली होती ग? 4 किलो डाळीच्या पुरणपोळ्या. मूळपाटी म्हणतात ना शिदोरी. नवरीची शिदोरी तयार झाली. आता अजून फक्त पोळ्या झालाय, अजून सार बाकी आहे, भजे बाकी आहे. मग ते गरम गरम करायचे ना भजी. 4 वाजता द्यायची शिदोरी. सर्व दाखवू आपण भरल्यावर. मी थकली पोळ्या करून. हो, खूप पोळ्या केल्या तू. एक पोळी लाटली का? हो, माझ्या नानीने एवढं लाटलं. म्हणजे पुरणपोळ्या झाल्या. आता सार करते मावशी खाली आणि भजे गरम गरम करणार आहे. आणि 4 वाजता जाणार आहे ना शिदोरी घेऊन. 4 वाजता शिदोरी घेऊन जाणार आहे. तिथे सत्यनारायण पूजा पण आहे. तर सगळेजण जाणार आहे सत्यनारायण पूजाला. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. मस्त झालंय. बनवलेली तापात ठेवलंय शेगडीवर. आता मस्त आम्ही गरम गरम भजी करू. कांदा कापून देत आहे. आत्या झाला का?
पण झालेला होता, भजी पण झाले होते, कुरडे पापडी सगळं तळून झालेलं होतं. तर आता आई आणि आजी गेल्या तर बहिणींच्या माहेरी शिदोरी घेऊन तर रिक्षामध्येच गेले, कारण भरपूर सारा स्वयंपाक होता ना. तर चला मी आता मस्त छान रेडी झाले, साडी घातलेली आहे आणि आता चालले आहे भाटवाडीला बहिणींच्या घरी माहेरी. तर चला आज सत्यनारायण पूजा आहे ना, तर शिदोरी पहिलेच नेलेली होती आणि आता आम्ही सगळेजण चाललो आहे. मम्मी पप्पा पण गेलेले आहे आणि आता मिस्टर ड्युटीवरून आले तर आम्ही निघालो आहे. तर पहिले मार्केटमध्ये आलो, कारण माझी मैत्रीण नम्रता तर तिचे मिस्टर तर सूरज दाजी तर त्यांचा बड्डे होता. तर तेही भाटवाडीला राहतात, ते साक्षीचे काका लागतात नाथाने. तर त्यांचा बड्डे होता तर त्यांच्यासाठी केक घेतला आम्ही इथनं आणि आता आम्ही आलो आहे बहिणींच्या माहेरी. तर आल्या आल्या बहिणींनी सगळ्यांच्या पाया पडल्या आणि खूप छान मस्त दिसत आहे ना. तर ही एंगेजमेंटची साडी आहे आणि साडी पण खूप छान आहे, मस्त खूप छान तयार झाली होती. पूजा झालेली होती आम्ही येईपर्यंत आणि आता आम्ही इकडे सगळे वरती येऊन बसलो आहे. तर त्यांची बहीण आजारी होती ना, तर तिला भेटायला आलो. तर आम्ही सगळेजण इकडेच वरती रूममध्ये बसलो आहे. तर खाली पण 4 रूम आहे, वरती पण 2 रूम आहे, असं बहिणींचं माहेर घर. तर आम्ही सगळेजण गप्पा मारतो इथे बसून आणि सगळ्यांच्या गप्पा चालल्या होत्या त्यांच्या लग्नाबद्दलच. आणि तिकडे सगळे माणसं काकां ते राहुल ते सगळे ते जेवायला बसलेले आहे. तर हा हॉल आहे त्यांचा. तर इथे सगळ्या माणसांना पहिले जेवायला बसवलं, त्यानंतर आम्हीही जेवायला बसलो आणि सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर बड्डे सेलिब्रेशन झालं. नाही ला परत होता ना. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर हॅपी बर्थडे हे तू चाकू तोडला का? ते काय एवढं केक ना तुला तर मामा मामी पण आलेले होते, आम्ही सगळ्यांनी त्यांच्यासोबत फोटोशूट केलं, मस्त बड्डे सेलिब्रेशन पण झालं. आणि तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून तुमच्यासोबत भरपूर काही लग्नाचे अजून विधींचे काही आपले संगीतचे अजून व्हिडिओ शेअर करायचे आहे, तेही नक्की बघा. तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.